नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या फ्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण आरोग्य भरती संदर्भात एक नवीन सिरीज सुरू करत आहोत। या सिरीजमध्ये आरोग्य भरतीबाबत जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहोत की ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याचं ॲनालिसिस आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरुष आणि स्त्री परिचर म्हणजेच मेल आणि फिमेल अटेंडंट 2017 सालीचा हा पेपर आहे। या क्वेश्चन पेपरचं आपण आज ॲनालिसिस करणार आहोत। पहिला प्रश्न आहे, खालील शब्दसमूहातील अयोग्य शब्द ओळखा। पहिला आहे तेलकट, दुसरा आहे गडगड, तिसरा आहे मळकट आणि चौथा आहे कळकट। याचं योग्य उत्तर आहे गडगड। गडगड हा अयोग्य शब्द आहे। दुसरा प्रश्न आहे, स्वाभिमानी या शब्दाची संधी सोडवा। ए आहे स्व अधिक अभिमानी, बी आहे स्वाभि अधिक मानी, सी आहे स्वा अधिक भीमानी आणि डी आहे स अधिक अभिमानी। याचं योग्य उत्तर आहे स्व अधिक अभिमानी। तिसरा प्रश्न आहे, सकाळ शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। सायंकाळ, संधिकाळ, सूर्यास्त का संध्याकाळ। सकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे संध्याकाळ। चौथा प्रश्न आहे, संगणकाच्या शोधामुळे जगाने किती प्रगती केली। या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा। मग संगणकाच्या शोधामुळे जगाने किती प्रगती केली या वाक्यामध्ये किती हा शब्द अशुद्ध आहे। क ला पहिली वेलांटी पाहिजे आणि त ला दुसरी वेलांटी, इथे उलट दिलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, इंटरनेटला मराठीत काय म्हणतात। संगणकाचे जाळे, संगणकातील माहिती, आंतरजाल, संपर्काचे साधन। मग इंटरनेटला मराठीत आंतरजाल असे म्हणतात। पृथक्करण या शब्दाची संधी सोडवा। याचं योग्य उत्तर आहे पृथक अधिकरण। पुढचा प्रश्न आहे, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनला मराठीत काय म्हणतात। राष्ट्रांची संघटना, युनो, राष्ट्रसंघ की देशांची संघटना। युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला मराठीत राष्ट्रसंघ असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहातील अयोग्य शब्द ओळखा। शब्दशः, अक्षरशः, व्यक्तिशः का विरामचिन्ह। याचं योग्य उत्तर आहे विरामचिन्ह। पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहातील अशुद्ध शब्द ओळखा। पांडुरंग, विश्वंभर, पारंपरिक, प्रतिष्ठा। याचं योग्य उत्तर आहे ए पांडुरंग। यामध्ये तो यावरती अनुस्वार पाहिजे होता पण इथं ड वरती अनुस्वार दिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, सुनीताला अंतराळ प्रवासात कोणता अपूर्व योग पाहायला मिळाला। एकाच दिवशी 12 सूर्योदय व 12 सूर्यास्त, एकाच दिवशी 16 सूर्योदय व 16 सूर्यास्त, एकाच दिवशी 15 सूर्योदय व 15 सूर्यास्त की एकाच दिवशी 10 सूर्योदय व 10 सूर्यास्त। याचं योग्य उत्तर आहे एकाच दिवशी 16 सूर्योदय व 16 सूर्यास्त। पुढचा प्रश्न आहे, एकच मार्ग आहे ज्याचा तो या शब्दांचा समास ओळखा। बहुव्रीही, तत्पुरुष, द्वंद्व का अव्ययी भाव। याचं योग्य उत्तर आहे बहुव्रीही। पुढचा प्रश्न आहे, नि अधिक उद्योग या शब्दांची संधी कशी करावी। निरुद्योग, निरुद्योग, नाउद्योग यापैकी नाही, तर याचं योग्य उत्तर आहे निरुद्योग। शाहू महाराजांची कोल्हापूरला मिळालेली अमोल देणगी कोणती। पहिला आहे महारवतनी नष्ट करणे, मिलिटरी स्कूलची स्थापना, राधानगरी धरण का यापैकी नाही, तर याचं योग्य उत्तर आहे राधानगरी धरण। पुढचा प्रश्न आहे, श्रमदान करून रस्ता बांधण्यात सर्व गावकऱ्यांनी हातभार लावला या वाक्यातील
वाक्यप्रचार ओळखा. पहिला आहे श्रमदान करणे, दुसरा आहे सर्व गावकरी, तिसरा आहे रस्ता बांधला आणि चौथा आहे हातभार लावला. यामध्ये योग्य उत्तर आहे डी, हातभार लावला. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांना समाजातल्या रंजल्या गांजल्याबद्दल डॅश डॅश होती. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. कणव, आपुलकी, जिव्हाळा की माणुसकी. तर याचं योग्य उत्तर आहे कणव. पुढचा प्रश्न आहे, वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले महाकाव्य कोणते? महाभारत, गीत रामायण, रामायण की गीतोपदेश. तर याचं योग्य उत्तर आहे रामायण. पुढचा प्रश्न आहे, हत्ती चालवणाऱ्याला काय म्हणतात? सारथी, माहूत, चाबुकस्वार का साथी. तर याचं योग्य उत्तर आहे माहूत. पुढचा प्रश्न आहे, वस्त्रालंकार या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष, अव्ययीभाव, बहुव्रीही का द्वंद्व. तर याचं योग्य उत्तर आहे द्वंद्व. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांपैकी अशुद्ध शब्द ओळखा. मजूर, चिरस्थायी, मागमूस आणि वर्दी. तर याचं योग्य उत्तर आहे मजूर. यामध्ये जला दुसरा उकार पाहिजे, इथं पहिला दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, सुमितच्या उज्ज्वल यशाचा राकेशला हेवा वाटला. यातील अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तिरस्कार वाटणे, असूया वाटणे, मत्सर वाटणे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मत्सर वाटणे. पुढचा प्रश्न आहे, (1905) मध्ये बंगाल प्रांताची फाळणी कोणी जाहीर केली? लॉर्ड हेस्टिंग्स, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड कर्झन की लॉर्ड मिंटो. तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन. होम रूल चळवळीने ब्रिटिश सरकारकडे कोणते अधिकार मागितले? स्वशासनाचे, सामाजिक, राजकीय की स्वातंत्र्याचे. तर याचं योग्य उत्तर आहे स्वशासनाचे. ब्रिटिशांच्या काळात राष्ट्रीय सभेने कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचे ठरवले? 13 एप्रिल 1930, 26 जानेवारी 1930, 3 मे 1930 की 15 ऑगस्ट 1930. याचं योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1930. पुढचा प्रश्न आहे, गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी भारतात कोणते अभिनव साधन वापरले? चळवळीचे, सत्याग्रहाचे, आंदोलनाचे की असहकाराचे. तर याचं योग्य उत्तर आहे सत्याग्रहाचे. पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली? जनरल आवारी, भाई कोतवाल, जगन्नाथ शिंदे की क्रांतिसिंह नाना पाटील. तर याचं योग्य उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. पुढचा प्रश्न आहे, श्रीरंगपट्टणच्या लढाईत कोण धारातीर्थी पडला? हैदर अली, सिराजुद्दौला, टिपू सुलतान की शुजाउद्दौला. तर याचं योग्य उत्तर आहे टिपू सुलतान. 1853 साली भारतात कोणत्या स्थानकादरम्यान पहिली आगगाडी धावली? मुंबई पुणे, मुंबई ठाणे, मुंबई कल्याण की मुंबई डहाणू. याचं योग्य उत्तर आहे मुंबई ठाणे. पुढचा प्रश्न आहे, 1853 मध्ये कासवजी नाना भोये यांनी पहिली कापड गिरणी कोठे सुरू केली? मुंबई, कोलकाता, सुरत, अहमदाबाद. याचं योग्य उत्तर आहे मुंबई. 1832 साली इंग्रजांनी कोणाला फाशी दिली? नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, उमाजी नाईक की मंगल पांडे. याचं योग्य उत्तर आहे उमाजी नाईक. पुढचा प्रश्न आहे, समाजाचा रोष पत्करून डॅश डॅश या मुलींच्या शाळेत शिकवत असत. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई की काशीबाई. याचं योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? विनोबा भावे, पंडित नेहरू, मौलाना आझाद, एस एन जोशी. याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे.
पुढचा प्रश्न आहे, छोडो भारत ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात प्रचंड बहुमताने मंजूर झाला? वर्धा, मुंबई, फैजपूर, अलाहाबाद. याचं योग्य उत्तर आहे फैजपूर. युरोपात दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? 1914, 1941, 1945, 1939. तर युरोपात दुसरे महायुद्ध 1939 मध्ये सुरू झाले. शिलावरणाची खोली भूकवचापासून किती किलोमीटर आहे? 30, 100, 50, 200. याचं योग्य उत्तर आहे 100 किलोमीटर. भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला गेल्यामुळे कशाची निर्मिती झाली? खंडाची, मैदानाची, दरीची की डोंगराची? याचं योग्य उत्तर आहे खंडाची. पृथ्वीवर एकूण किती भूपट्ट आहेत? 5, 9, 7, 4. याचं योग्य उत्तर आहे 7. पृथ्वीवर एकूण 7 भूपट्ट आहेत. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा रूपांतरित खडक आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. गॅब्रो, शिस्ट, शेल का ग्रॅनाइट? याचं योग्य उत्तर आहे शिस्ट हा रूपांतरित खडक आहे. पुढचा प्रश्न आहे, काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? चेस्टनट, रेंगूर, टुंड्रा की पीठ? याचं योग्य उत्तर आहे पीठ. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला डॅश डॅश असे म्हणतात. पर्यावरण, वातावरण, परिसंस्था की अन्नसाखळी? याचं योग्य उत्तर आहे पर्यावरण. गोड्या पाण्यातील मासेमारीत कोणते राज्य भारतात अग्रेसर आहे? आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल की केरळ? याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. भारताने कोणत्या वर्षी अंटार्क्टिका खंडावर मैत्री व संशोधन केंद्राची स्थापना केली? 1982, 1989, 1983 की 1992? याचं योग्य उत्तर आहे 1989. भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. स्वायत्त, मागासलेले, प्रगत की सार्वभौम? याचं योग्य उत्तर आहे भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे. पुढचा प्रश्न आहे, अलिप्तवादी चळवळीचे नेतृत्व भारताने कोणाच्या मार्गदर्शनाखाली केले? ए. पंडित नेहरू, बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी. डॉक्टर राधाकृष्णन, डी. इंदिरा गांधी? याचं योग्य उत्तर आहे ए. पंडित नेहरू. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोण असतात? गृहमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान की संरक्षण मंत्री? याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात कोणत्या स्तरावरील शिक्षणाचा हक्क समावेश करण्यात आला आहे? माध्यमिक, महाविद्यालयीन, प्राथमिक की तंत्र शिक्षण? याचं योग्य उत्तर आहे प्राथमिक. मध्ययुगीन युरोपवर कशाचा जबरदस्त पगडा होता? रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. विज्ञानाचा, साहित्याचा, धर्माचा की समाज परिवर्तनाचा? तर याचं योग्य उत्तर आहे धर्माचा. पुढचा प्रश्न आहे, भारतात असलेली ईस्ट इंडिया कंपनी ही डॅश डॅश कंपनी होती. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. व्यापारी, आर्थिक, औद्योगिक की राजकीय? याचं योग्य उत्तर आहे व्यापारी. इंग्लंडने अमेरिकेला स्वातंत्र्य दिलेले वर्ष कोणते? 1776, 1789, 1783, 1785? इंग्लंडने अमेरिकेला स्वातंत्र्य दिलेले वर्ष होते 1783. पुढचा प्रश्न आहे, फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक कोण होते? व्हॉल्टेयर, रुसो, मॉन्टेस्क्यू की 16वा लुई? याचं योग्य उत्तर आहे रुसो. इसवी सन 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात किती युद्ध झालीत? 3, 4, 2 की 5? याचं योग्य उत्तर आहे 3. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली? 1848, 1854, 1850 की 1882? याचं योग्य उत्तर आहे 1848. पुढचा प्रश्न आहे,
लोकहितवादी हे नाव कोणाला दिले होते? दादोबा पांडुरंग तरखडकर, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ हरी देशमुख की ज्योतिबा फुले? याचं योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय, पेरियार रामस्वामी नायकर की स्वामी विवेकानंद? तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, 19व्या शतकात भारतात डॅश डॅश व्यवसायाची झपाट्याने वाढ झाली. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. शेती, मुद्रण, मजुरी की नोकरी? याचं उत्तर आहे बी, मुद्रण. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा केव्हा लागू झाला? 1909, 1911, 1907 की 1906? तर याचं योग्य उत्तर आहे 1909 साली मोर्ले मिंटो सुधारणा कायदा लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, धुण्याचा सोडा व लिंबाचा रस एकत्रित केल्यास कोणती अभिक्रिया होते? मंदगती, जलदगती, उष्णग्राही की शपन? याचं उत्तर आहे जलदगती. गटात न बसणारे पद कोणते? जीवाणू, शैवाल, विषाणू, आदिजीव? याचं योग्य उत्तर आहे विषाणू. पहिल्या दोन शब्दातील संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या शब्दाशी जोडणारा शब्द लिहा. पेशीरस, अंगके, तसे गुणसूत्रे बरोबर काय येईल? जनुके, प्रथिने, अंगक की केंद्रक? याचं उत्तर आहे जनुके. केवळ वनस्पती पेशीतच सापडणारे अंगक कोणते? रायबोसोम्स, मायटोकॉन्ड्रिया, केंद्रक की लवके? याचं योग्य उत्तर आहे लवके. गटात न बसणारे पद कोणते? खरूज, पोलिओ, इसब की गजकर्ण? याचं योग्य उत्तर आहे बी, पोलिओ. पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारे पद कोणते? रबर, लाकूड, लोखंड की कापड? याचं योग्य उत्तर आहे लोखंड. द्रवाचे रूपांतर वायूत होणे या क्रियेला काय म्हणतात? गोठण, बाष्पीभवन, प्रसरण की संगणन? याचं योग्य उत्तर आहे बी, बाष्पीभवन. लोखंडाचा उत्कलनांक डॅश डॅश आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 2650 डिग्री सेंटीग्रेड, 2550 डिग्री सेंटीग्रेड, 2850 डिग्री सेंटीग्रेड की 2750 डिग्री सेंटीग्रेड? याचं योग्य उत्तर आहे 2750 डिग्री सेंटीग्रेड. पुढचा प्रश्न आहे, विसंगत पद कोणते ते ओळखा. पारा, सोडियम, मॅग्नेशियम की लोखंड? याचं योग्य उत्तर आहे पारा. पुढचा प्रश्न आहे, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते? सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट की सोडियम? खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. खाली दिलेल्या पर्यायामधून कार्बनचे अस्फटिक रूप कोणते ते ओळखा. ग्रॅफाइट, कोक, फ्लोरेन्सिस की हिरा? तर याचं योग्य उत्तर आहे कोक. ऑक्सिजनच्या निर्मितीत पोटॅशियम क्लोराईड आणि मॅंगनीज डायऑक्साईड यांचे मिश्रणाचे प्रमाण काय असते? 5:1, 4:1, 1:4 की 1:5? याचं योग्य उत्तर आहे 5:1. पुढचा प्रश्न आहे, विसंगत पद कोणते ते ओळखा. अन्न, वस्त्र, हवा, निवारा? याचं योग्य उत्तर आहे हवा. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश साली भारत सरकारने सामाजिक वनीकरण प्रकल्पाची सुरुवात केली? याचं योग्य उत्तर आहे 1976. 1976 साली भारत सरकारने सामाजिक वनीकरण प्रकल्पाची सुरुवात केली. पुढचा प्रश्न आहे, खताचा व पाण्याचा अतिवापर पिकांना डॅश डॅश असतो. फायदेशीर, हानिकारक, लाभदायक, उपकारक? तर याचं योग्य उत्तर आहे हानिकारक. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमध्ये कोणती विविधता आढळून येते? जैवविविधता, वेगळेपण, वैविध्य की पर्यावरण? याचं योग्य उत्तर आहे ए, जैवविविधता. पुढचा प्रश्न आहे, वातावरणातील डॅश डॅश प्रजातीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू लागले आहे? वैविध्य, प्रदूषण, बाष्प की तंत्रज्ञान? याचं योग्य उत्तर आहे प्रदूषण. पुढचा प्रश्न आहे,
स्टेनलेस स्टील हा पदार्थ कोणत्या प्रवर्गात मोडतो? प्रतिकर्षण, विजातीय, अचुंबकीय की चुंबकीय? तर स्टेनलेस स्टील हा पदार्थ अचुंबकीय प्रवर्गात मोडतो. पुढचा प्रश्न आहे, सोडियममध्ये 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन असतात, त्याचा वस्तुमानांक किती होईल? तर सोडियमचा वस्तुमानांक आहे 23. पुढचा प्रश्न आहे, ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3 मध्ये ॲल्युमिनियमची संयुजा डॅश डॅश तर क्लोराईडची संयुजा डॅश डॅश असते. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 3-1, 2-1, 1-3 की 1-2? याचं योग्य उत्तर आहे 3-1. कोणत्या रोगामुळे उत्पन्न झालेली प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते? सर्दी, एड्स, कांजण्या की विषमज्वर? याचं योग्य उत्तर आहे कांजण्या. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश तर्फे सर्व शासकीय रुग्णालयात उत्तम औषधे मोफत उपलब्ध होतात. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. WHO, एड्स, HIV, डॉट. तर याचं योग्य उत्तर आहे WHO. कॅलिडोस्कोपमध्ये 3 आरसे किती कोनमध्ये बसवलेले असतात? 75 डिग्री, 60 डिग्री, 50 डिग्री की 45 डिग्री? याचं योग्य उत्तर आहे 60 डिग्री. पुढचा प्रश्न आहे, खनिज तेलापासून कोणकोणते पदार्थ मिळवता येतात? पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि तीनही पदार्थ? याचं योग्य उत्तर आहे तीनही पदार्थ. शेवटचा प्रश्न आहे, सगळ्या जीवाश्म इंधनात कोणते संयुगे सापडतात? हायड्रोकार्बन, हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड की सल्फ्युरिक ॲसिड? याचं योग्य उत्तर आहे हायड्रोकार्बन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.